एकामागे एक आम्ही इतक्या चुका केल्यात की त्या चुकांमुळे आम्हाला खूप पश्चाताप झाला. आणि ज्या आम्ही चुका केल्यात ना प्लीज तुम्ही त्या करू नका. हात जोडतो आम्ही तुम्हाला, प्लीज हा व्लॉग जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आमच्याकडून काहीतरी शिका. आम्हाला तर शिकायसारखं त्यावेळेस कोणाचे व्लॉग नव्हते, पण आमच्याकडून नक्की शिकायला तुम्हाला भेटेल. कारण जगात जेवढ्या चुका केल्या त्या आमच्यासारख्या कोणी नसेल केल्या. सगळ्या जास्त चुका तहीने केल्यात भांडणं करून. तुम्ही लय गप्प बसलेले असतात ना. मी तर गप्पच आहे, इथं आता व्हिडिओमध्ये सध्या दिसतंय. व्लॉग मध्ये सुद्धा आमचे भांडणं चालले होते माहिती तुम्हाला. सो हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. जास्त बडबड न करता आपण डायरेक्टली आपला ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. गेल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही नवीन दुकान टाकलं फिश शॉपचं. तर सीन असा झाला की आम्ही जेव्हा शॉप जेव्हा ओपन केलं होतं तेव्हा स्टार्टिंग मार्चच चालू होता. मार्चमध्ये आम्ही दुकान टाकलं तेव्हा आमचं दुकान चांगलं चाललं होतं. कुठंतरी आता आमची गाडी हळूहळू पट्टीवर येत आम्ही होती. असा विचार केला होता की नाही का आता आपलं दुकान सेट झालंय, इथून पुढे आपलं जे पण लाईफ असणार ती चांगली होणार चांगली आहे होईल म्हणून. हेतून आम्ही तो दिवस चालू केला होता. दुकान वगैरे टाकलं, दुकान वगैरे सगळं चांगलं चाललं होतं. आणि अचानकच अशी न्यूज येते की आता लॉकडाऊन लागणार आहे. आणि लॉकडाऊन पण असं लागणार आहे की आम्हाला लॉकडाऊनचा काय अर्थ माहितीच अर्थच माहित नव्हता. लॉकडाऊन म्हणजे काय काय असतं खूप आणि- लोकांना कन्फ्युजन होती, आपल्यालाच नाही आनंद, लय लोकांना होती की लॉकडाऊन म्हणजे काय. तर या लॉकडाऊन मध्ये असं कळलं की तुम्ही घराच्या बाहेर नाही निघू शकत. म्हटलं यार आता घराच्या बाहेर नाही निघू शकत तर मग दुकान कसं चालवायचं, ते लोकांचं द्यायचंय आपल्याला. आपल्या आधीच एवढी कडकी चालू आहे, कसं काय करायचं, आपल्या हातामध्ये काही पैसे पण नाही तेवढे. ऑलरेडी आम्ही ती एक एक्सेसची गाडी पण घेतलेली होती. म्हणलं यांचे पण पैसे द्यायचे, म्हटलं घर भाडं कसं भरणार आहे, भरपूर काही गोष्टी होत्या. मग एप्रिल अख्खा महिना आम्ही घरामध्ये होतो. घरामध्येच होतं ना. आमच्याकडे जेवढे पण पैसे होते ना ते सगळे संपत चालले होते. सगळे हळूहळू आणि शेवटच्या टायमिंगला काहीच नव्हतं राहिलं आपल्याकडे. काहीच नव्हतं राहिलं. काहीच नव्हतं राहिलं. तर एक दिवस माझ्या वडिलांचा कॉल आला. तर बोलले भूषा काय चाललंय, म्हटलं दुकानाचं वगैरे पैसे पाण्याचं काय चाललंय. तर मी त्यांना सांगितलं आता कसं काय जायचं घराच्या बाहेर, म्हटलं लॉकडाऊन चालू आहे. तर पप्पांनी मला एक आयडिया दिली. मला बोलले तू असं का नाही करत, म्हटलंय की जिथे साईट चालू असतात, जिथे मोठे मोठे कन्स्ट्रक्शनचे काम चालले असतात तिथे डायरेक्ट तू मच्छी घेऊन जा आणि तिथं जाऊन डायरेक्ट विक. कारण की लोकांना चिकन खाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणले, अशी अफवा चालू होती ना की चिकन नका खाऊ कारण चिकन मुळे काय झालंय, कोरोना झालाय म्हणून चिकनमुळे कोरोना असं झालाय. पसरवलं होतं. आणि मच्छीमध्ये लोक लय खातात आणि लोकांना नॉनव्हेज खायला भेटत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये लोकांना असं सांगत होतं की मच्छी खा, मच्छी चांगली असते. तर आम्ही त्या गोष्टीचा फायदा उचलला. तर फायदा कसा उचलला, तर पप्पांना बोललं पण म्हटलं मच्छी मार्केट तर बंद आहे, म्हटलं मच्छी कुठून आणायची. तर पप्पा बोलले एक पुण्यातलं मार्केट ते आहे ते बंद आहे, पण एक मार्केट चालू आहे लोणी काळभोरला. रस्त्याने गेला तर तुम्हाला पोलीस लोक अडवतील, तुम्हाला जंगल इलाक्यातनं जावं लागेल, नदीची मच्छी येते बोलले, तर तो मासा तुला विकावा लागेल. तर मग तनुजाला मी सांगितलं, तनुजा एवढी खुश झाली त्या दिवशी. म्हटलं चला कुठून तरी काहीतरी सोर्स चालू झाला. पण एक प्रॉब्लेम. तर एक प्रॉब्लेम काय होता, म्हटलं मच्छी तर आणायची आहे म्हटलं, पण पैसे कुठे आहेत. की डोक्याला हात लावून बसलं. तर म्हटलं यार आपल्याकडे 1 रुपया नाही म्हटलं, आणि मच्छी पण आणायची म्हटलं. पप्पाने एवढी चांगली आयडिया दिली, म्हटलं करायचं तरी काय. पप्पाने फक्त आयडिया दिली, पैसे नाही दिले. हा. तर मी डोक्याला हात लावून बसलो आणि म्हणलं यार तनुजा काय करायचंय. तर तनुजा गपचूप गेली आणि तिने गल्ला बनवला होता. कुठून आणला होता काय माहितच नाहीये. मी काय करायचे माहितीये का, जेव्हा आमचं दुकान होतं ना त्या टायमिंगला गल्ल्यावर मीच बसायचे ना. कारण की आनंदला एकट्याला एवढं हे नव्हतं होत, जमत नव्हतं. तर मग मी त्या गोष्टीचा फायदा उचलून मी त्या गल्ल्यामधून 100, 200, ज्या दिवशी जास्त धंदा व्हायचा त्या दिवशी 200 रुपये, ज्या दिवशी कमी व्हायचा त्या दिवशी 50 रुपये, 100 रुपये असं काढून मी कमीत कमी 3 ते 4 हजार रुपये जमा करून माझे 3-4 नव्हते, 5-6 होते ते. नाही 3-4 होते, 3-4 हजार रुपये होते. आणि मी ते अॅनिव्हर्सरीसाठी ठेवले होते. म्हटलं आपण कुठेतरी चांगल्या जागेवर फिरायला जाऊ. लग्न झाल्यापासून 1 वर्षात आपण कुठेच फिरायला गेलो नाही, इथेच गेलो. तर मी असा विचार करून ते पैसे काढत होते. पण मला नव्हतं माहिती की ते पैसे मला इतक्या मोठ्या सिच्युएशनला कामाला येतील. मी एवढा खुश झालो, म्हटलं यार ते बोलली पण मला नंतर पाहिजे था. म्हटलं हा ठीक आहे. मग आम्ही 2 जण पहाटे उठलोत, आम्ही 5 वाजता उठलोत आणि त्या लोणी काळभोरला गेलो. तीच गाडी जी आमच्याकडे होती ना, तीच गाडी. ती गाडी त्रास द्यायची, पण आम्ही एवढं रिस्क घेऊन एवढं जंगल इलाक्यातनं आम्ही त्या मच्छी मार्केटला गेलो, तिकडनं मच्छी आणली. ही पण मग माझ्यासोबत यायला लागली. म्हणजे ही यायचीच, कुठे पण गेलो नाही माझ्या संघच असायची. तरी मीला खूप मना करायचो की नको, तरी पण ती नव्हती ऐकत, तरी पण ती माझ्या संघच यायची. तर आम्ही जसं त्या साईटवर गेलो, त्यांना सांगितलं की मच्छी आली आहे. तर सगळे लोक, त्यांनी विचारच नाही केला की किती रुपये किलो ते नाही का असं गेल्या जमान्यामध्ये बघा, ते दारामध्ये कोणीतरी खायला घेऊन आले की अख्खा एरिया तिथे जमा होतो, अख्खा एरिया तसं काहीतरी व्हायचं. जसंच आम्ही तिथे कळलं की बाबा आम्ही मासे वगैरे घेऊन आलोय,
तर लगेच लोक असे डिश वगैरे घेऊन यायचे, कारण की लॉकडाऊन मध्ये इतके हाल होते, लोकांना खायला भाजीपाला सकट भेटत नव्हता. लय खुश व्हायचे. मग ते लोक एकच वेळ 2-2, 3-3 किलो एकच घरी घ्यायचे. एकच timing आणि ला. आम्ही कमीत कमी 20 ते 25 किलो मासा आम्ही एकत्र घेऊन जायचो सेल करण्यासाठी. आणि आमचा ना अर्धा एक तासामध्ये अख्खा मासा सगळा खतम होऊन जायचं. तर आम्ही इतके खुश व्हायचो ना, असं वाटायचं कधी घरी जातं आणि कधी मोजतात की किती पैसे झालेत आमच्याकडे जमा. आम्ही लय खुश व्हायचो. जो प्रॉफिट आम्हाला 1 हप्ता लागायचा ना, आम्ही जे आम्ही ऑलरेडी दुकान टाकलं होतं, 1 हप्ता लागत होता ना, ते आमचा एका दिवसामध्ये प्रॉफिट निघत होता. तर आम्ही एवढे खुश व्हायला लागलो. मग आम्ही दर दिवस उठून तिकडे मार्केटला जायला लागलो आणि ते मच्छी आणून वेगळ्या वेगळ्या साईटवर जायला लागलो आम्ही. तर मग आमचं खूप चांगलं चालायला लागलं त्या पण टाइम. कधी कधी आम्हाला ना गाडीला त्रास द्यायची, कधी कधी गाडी बंद पडायची. तर मग असं करून करून आमचं दुकान चांगलं चालायला लागलं. तर आम्ही एकाच महिन्यात तुम्हाला सांगतो, आम्ही एवढे पैसे कमवले, 20 ते 25 हजार रुपये आम्ही त्या टायमिंगला कमवले. हा. तर तर आम्ही दोघांनी म्हणजे असं डिस्कस केलं की काय करायचं. या तर मग आम्ही जे मंगळसूत्र आधी घाण ठेवलेलं होतं ते सोडवायचं का गाडी घ्यायची. तर आनंद मला बोलले की आपण मंगळसूत्र सोडून येऊ. तर मी म्हटलं नको, मंगळसूत्राचं एवढं ठीक आहे, आपल्याला आता सध्या नाही आहे गरज, आपल्याकडे पैसे आहेत. आपल्याला मेन गरज आहे गाडीची, कारण की आपल्याला कसं दुकानासाठी माल वगैरे आणायला यायला जायला हे गाडीचा काय भरोसा नाही. येऊ द्या खरंच तुम्ही कधी कुठे एकटे गेलात काय आणायला वगैरे, गाडी खरंच बंद पडली, आता तर आपण दोघं सांगतात आपण ऍडजस्ट करतो, ठीक आहे. एकटा असल्यावर गाडी बंद पडली तर मग काय करणार. तर मग मी त्यांना बोलले की आपण काय होईना आपण एखादी गाडी घेऊ, नवीन गाडी घेऊ. तर त्याच्यानंतर काय झालं, असं करता करता एप्रिल गेला, मग मे आला, ठीक आहे. मे मध्ये मला आय गेस असं ऐकायला आलं की थोडेफार जे शोरूम्स आहेत ते थोडेसे ओपन वगैरे झालेले होते. मला सिरियसली आम्हाला एवढं लक्षात नाही त्यावेळेस, पण आम्हाला एवढं बरोबर लक्षात आहे की आम्ही जी गाडी घेतली ती लॉकडाऊन मध्येच घेतली, ठीक आहे. तर आता मला तेवढं नाही प्रॉपर आठवत की 1 महिना झाला की 2 महिने झाले, बट आम्ही ते सगळे पैसे साचून त्याची गाडीच घेतली होती. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा गाडी बघायला गेलो तर आम्हाला तीच गाडी म्हणजे आनंदला तीच गाडी आवडली, कारण मला गाडींचं एवढं काय माहिती नव्हतं. तर ते बोलले मला हीच गाडी तरुण आपण फायनल करू. म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो, कोटेशन वगैरे काढून आलो. तर ते लोक बोलले की तुम्हाला कमीत कमी 20,000 रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल, तुम्हाला 2.5 ते 3,000 रुपये हप्ता 3 वर्षासाठी येईल. तर आम्ही डायरेक्टली डन करून टाकला, आम्ही काहीच विचार नाही केला तिथं, कारण आमच्याकडे गाडीच नव्हती. आणि जर गाडी असेल तरच आम्ही दुकान वगैरे करतो, आम्ही एवढा पुढचा विचार केला नाही. मग आम्ही थोडेफार पैसे जमा केलेले, इकडून तिकडून काढले विडले सगळे बघितले. तर आमच्याकडे पण ते तिने पैसे देऊन पण हिने अजून मला 5,000 रुपये जमा केले होते. मी परत साचवले होते, कारण की गल्ला माझ्याकडेच असायचा. गपचूप काढून घ्यायची चोरटी. त्याच्यानंतर मग गेलो आम्ही, गाडी डायरेक्टली घेऊन आलो. आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं आमच्या घरी की आम्ही गाडी आणायला चाललो. आम्ही गेलो डायरेक्टली गाडी घेऊन आलो. असे खुश झालो आम्ही दोघं. आनंद, आपण फायनली गाडी घेतली. एक टाइम होता आपण अशी खटारा गाडी चालवत होतो, बट ठीक आहे, त्या गाडीने आपलं काम होत होतं, पण आम्ही परेशान पण लय झालतो त्या गाडीने. मग आम्ही ती गाडी घेतली. आम्ही अक्षरशः इतके खुश झालो. आम्ही पेढे वगैरे आणले, ह्यांच्या मम्मीच्या घरी गेलो, ह्यांच्या मम्मीला पेढे वगैरे चारले, ती गाडी दाखवली भावाला, यांना त्यांना गाडीची पूजा वगैरे केली. आणि त्याच्यानंतर आम्हाला मग प्रत्येक हप्त्याला EMI चालू झाला, ठीक आहे. आणि लॉकडाऊन लागल्याच्या 1-2 महिनेच, मला वाटते 3 महिने कडक लॉकडाऊन होता. त्याच्यानंतर यांना थोडं थोडं परत खोलायचं स्टार्ट झालं होतं सगळं. त्याच्यानंतर मग आली आमची अॅनिव्हर्सरी. आम्ही विचार केला चला अॅनिव्हर्सरी पर्यंत लॉकडाऊन उघडेल, पण तसं काहीच झालेलं नाही. त्या दिवशी जास्तच लॉकडाऊन लागला, परत जास्त लॉकडाऊन लागला. आणि ह्यावेळेस आमच्याकडे पैसे होते, पण आम्ही सेलिब्रेट करायसाठी केक शॉप बंद होते, डेकोरेशनचे शॉप्स बंद होते. आम्हाला केक सुद्धा नसीब नव्हता. आमची फर्स्ट अॅनिव्हर्सरी, विचार करा आमच्या जागेवर की किती वाईट वाटत असेल. नवीन लग्न, एका वर्षात एवढे संघर्ष केले, आणि फर्स्ट अॅनिव्हर्सरीचं एवढं स्वप्न बघून शेवटी लॉकडाऊनने आमचं स्वप्न चकनाचूर करून टाकला सगळं. त्यानंतर मग मी काय केलं, म्हटलं जाने दो, कोई बात नाही, हम घर पे केक बनाएंगे और एनिवर्सरी सेलिब्रेट करेंगे. मग मी यूट्यूबला बघून ओरिओ बिस्किट आणले, आणि ओरिओ बिस्किटचे मी केक बनवला, आणि आम्ही आजूबाजूवाल्यांना बोलवलं, आणि आम्ही मस्त त्या दिवशी सेलिब्रेट केला. घरी बिर्याणी वगैरे बनवली, आणि गाडी तर घेतलेलीच होती, त्याची पण एक इतनी खुशी होती आम्हाला. तर असं करत करत मग 1-2 महिने गेले. मग आमच्याकडे थोडे थोडे पैसे साचायला लागले. मग आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. त्यानंतर मग आनंदचं डोकं काय माहिती कुठं चाललं, मला पण माहिती नाही. आनंदला अचानक असं आयडिया आली की तरुण आपण ना बिअर शॉप आहे, तर आपण इथं एक एक्स्ट्रा दुकान टाकायचं का. म्हटलं कशाचं, अजून एक मच्छीचं. म्हणतात नाही मच्छीचं नाही. म्हणलं मग म्हणजे फिश फ्रायचं. बोलले की इथं आहे ना, म्हणजे कसं नाही का बिअर शॉप आहे तर इथं आपला जास्त धंदा होईल. म्हणलं कसं, मला नीट सांगा, मला नाही समजलं. तर मला बोलले की जे फिश आपण इथे आणतोय ना तेच फिश आहे ना, आपण थोडेसे त्या साईडला यूज करू जे फिश फ्रायमध्ये यूज होतं, जसे की लाईक चिलापी, बांगडा वगैरे असे काहीतरी मच्छीचे नाव घेतले. तर म्हटलं ठीक आहे.
तर मी म्हटलं हा यार आयडिया तर चांगली आहे, बट म्हणलं ते सगळं ठीक आहे पण त्यासाठी आपल्याला हातगाडा लागेल ना, आपण असं तर टेबलवर लावू नाही शकत. मग काय माहिती काय आमच्या ते पण गोष्ट आमच्या नशिबात होती. 2-3 दिवसामध्ये ना आनंद असं चाय, आम्ही दुकानावर असतो तर चाय वगैरे आणायला जातात ना, चौकामध्ये जायचो. चौकात जायचे चाय आणायला. तर एक दिवस गेले असे चाय आणायला, तर त्या चायवाल्याच्या बाहेर एक हातगाडा होता. तर हा. तो काय बोलला की नाही, ह्यांनीच विचारले की हातगाडा असा बाहेर का ठेवलाय. तर तो बोलला की मला भाड्याने कोणाला तरी द्यायचंय, कोणी कस्टमर असेल तर सांगा, कारण यांची पण त्या माणसाबरोबर ओळख होती. हा. चौकात येणं जाणं तर ओळख असणारच. तर मग आनंद लगेच परत चाय घेऊन माझ्याकडे पळत नाही आलो, गाडीवर आलो मी, काय पण नको सांगू. पळत नाही का मी एवढ्या लांबून? मग गाडीवर उतरून तर पळत आले ना. नाही, गाडी बाजूलाच लावली होती मी. थोडं बोलले असतं तर काय झालं असतं, हा बोलायचं होतं ना. हा? ठीक आहे, मग आलं पळत बाबा. हा बस हा. मग. तर आनंद गाडीवर उतरले आणि पळत माझ्याकडे चाय घेऊन आले आणि म्हणले तरुणा तिथे एक हातगाडा आहे. म्हणलं मग? तर म्हणतात अरे तो माणसाला सेल करायचा, आपण आपल्या कामाला घेऊ शकतो ना. सेल नाही म्हटले, भाड्याने हा द्यायचं आहे सॉरी, म्हटले. रेंटने द्यायचं आहे, तर आपण आपल्या कामाला येऊ शकतोय. म्हणलं मग हा चांगली गोष्ट आहे. म्हणलं मग विचारायचं ना रेंट वगैरे काय आहे. तर बोलले हा यार मी विचारतो. म्हणलं ठीक आहे. आता मग त्या टायमिंगला कस्टमर होतं तर जास्त वेळ नव्हते जाऊ शकत बाहेर. मग तिसऱ्या दिवशी गेले आणि तिथं विचारलं की तो बोलला माणूस एवढं डिपॉझिट लागेल, एवढं भाडं लागेल, आणि ह्यांनी मला घरी येऊन सांगितलं. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही तर थोडेफार पैसे साचवलेलेच होते. मग लगेच आम्ही डन केलं, हातगाडा घेऊन आलो. आम्ही फिश शॉपचं जे दुकान आहे ते चालू केलं. आणि आनंद त्यांचं फिश शॉप बघायचे आणि मी हे वाले शॉप चालवायचे. हा. तर कसं व्हायचं माहितीये का, आनंद मला लय ओरडायचे माहिती मला. म्हणजे तुला लाज नाही वाटत, तू एवढी शिकलेली, तुझं काय काम आहे इथं? मीला सारखं असंच बोलायचं की तू कशाला येतेस दुकानावर, तू नको येत जाऊ, मला चांगलं नाही वाटत, तू एवढी शिकलेली एवढं चांगलं दिसतेस. म्हटलं मला असं अजिबात नाही आवडत म्हटलं, तर दुकानावर वगैरे आलेले. तर ते ऐकत नसायचे, ते बोलले नाही तुम्हाला एवढं सगळ्या गोष्टी मॅनेज नाही करता येणार. जितकं सामान छोटा, आम्ही फिश ट्रे आणला त्याच्यामध्ये आम्ही मासे वगैरे मेल्ट करून ठेवायचो. आनंद इथं दुकान लावायचे आणि मी इथं तो दुकान सगळं नीटनाटकं ठेवायचे, मिरची मसाला वगैरे सगळं जेवढं हा. लागतं. मग मला एक मजा यायची. आम्ही कधी केलेलं नव्हतं ना या सगळ्या गोष्टी, आणि बघितल्या पण नव्हत्या, तर मला लय छान वाटायचं. तो दुकान पण एवढं चांगलं चालायला लागलं होतं, बापरे, लोकांना टेस्ट लागली की एवढं मस्त मच्छी वगैरे बनवतात ते. मग ते धंदा पण म्हणजे तो पण दुकान मस्त मग चालायला ना लागलं. काय झालं, जेव्हा आम्ही ते टाकलं ना 3-4 दिवसामध्ये आम्हाला ना चांगले ऑर्डर यायला लागलं. एकच कस्टमर आम्हाला बोलायला लागला, आम्हाला 10 फिश आम्हाला रेडी करून ठेवा, 5 फिश ठेवा, आम्हाला एवढे अंडे द्या. अंडा हा. बुर्जी बनवायचो, बॉईल अंडे होते, ऑमलेट होतं, फिश फ्राय मध्ये 3-4 प्रकारच्या फिश होत्या. तर आमचं दुकान इतकं छान चालायला लागलं, आम्ही इतके खुश झालो. म्हटलं जाऊ दे आनंद, आपण थोडे वाईट दिवस काढले पण आमचे दिवस चांगले आले आहे ना. हा. पण तर आमचे ते दुकान चांगलं चालायला लागलं, तर त्याच्यानंतर आम्ही परत पैसे साचवायला चालू केलं. त्याच्यानंतर आम्हाला होती आम्ही डोक्यात मस्ती. येडी, पण ती खरंच आम्ही ज्या चुका केल्यात ना फ्रेंड्स, तुम्हाला खरंच सांगतो, हे असं पण असं वाटतं कधी कधी की ह्या चुका आमच्या नशिबात होत्या आल्या, कधी का आम्ही घडून आल्या. मुद्दामून केल्या का आमच्याकडून न कळतपणे झाल्या, हे आम्हाला प्रश्न आता कळतोय. मला असं वाटतं की कुठं ना कुठं ह्या गोष्टीचा जो संबंध आहे ना तो नशिबावर असतो. नशिबाबरोबर नक्की असतो. कारण की आपल्या बरोबर जे पण होतं किंवा जे पण आपल्याबरोबर घडतं ना, ते कसं एक नशिबाचा पार्ट आहे. आपल्या नशिबात असलं तरच त्या गोष्टी होतात. जे ठीक आहे. नशिबात लिहिलं ते होतच ना. हा, तर काय व्हायला लागलं, त्या हातगाड्याचं भाडं होतं 2,000 रुपये, जागेचं भाडं पण आम्हाला चालू झालेलं होतं, गाडीचा हप्ता आम्हाला चालू झालेला होता. तर आम्हाला इथं इनफ करायला पाहिजे होतं, पण आम्ही ते न करता आम्ही चुका करत गेलो. आणि ठीक काय आहे. चुका केल्या आता तुम्हाला चुका काय केल्या आम्ही, सगळ्यात आधी गाडीचा हप्ता चालू असताना आम्ही त्याच टायमिंग मध्ये, गरमी पण होती, त्याच टायमिंगला आम्ही घेतला कूलर घेतला. तो पण आम्ही डायरेक्टली कॅशवर घेतला, कारण की थोडे पैसे साचून थोडेफार काय जमा झाले का लगेच आम्ही 5,000 रुपयाचा कूलर घेऊन आलो. ठीक आहे, ठीक आहे बाबा, चला ठीक आहे, कूलर घेतला, ठीक आहे, खूप गरजेची वस्तू आहे, कारण खूप गरम होत होता, आपण काय मुद्दामून नव्हतं केलं, ठीक आहे चला, ती एक आपली गरजेची वस्तू होती. त्याच्यानंतर आम्ही परत एडीपंथी केली. ज्या रूम मध्ये आम्ही राहत होतो तो रूम इतका मोठा होता, आम्हाला काही गरज पण नव्हती, तरी पण आम्ही जाऊन 10,000 रुपयाचं मोठं शोकेश घेऊन आलो. आणि ते शोकेश घेतला आम्ही EMI वर. तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते, आम्हाला एवढं कळत नव्हतं की अरे आता आपल्याला गरज नाहीये या वस्तूची, का घ्यायचं. तरी पण ते केलं त्यार आपलं, ते गोष्ट दिवस आठवले ना, लय राग येतो, मरून घेऊ वाटतं, लय राग येतो स्वतःलाच. तुम्हाला पण येत असेल तर बोलू शकता आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये, आम्हाला काय नाही वाटणार, आम्ही आमच्यातूनच परेशान आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही 10,000 रुपयाचा शोकेश कसा घेतला असेल, काय गरज होती आम्हाला, आम्ही 2,000 रुपये डाऊन पेमेंट करून तो घेतला. आणि त्याचे पण आम्ही 2,000 का 2,000 रुपये आम्ही बांधून घेतले की आम्ही दर महिन्याला किंवा दर हप्त्याला असंच काहीतरी सीन होता, पण EMI वर घेतला होता, एवढं पक्क आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर परत आमचं ते घेऊन रिपोर्ट नाही भरलं. नाही बरं. मग आम्ही जाऊन सोफे घेऊन आलो. सोफे घरामध्ये सोफा सेट, सोफे नाही हा. यार एवढं कळत नव्हतं की तो पैसा जो साचतोय जो आपण जमा करतो तो थोडा महाग टाकला पाहिजे. आम्ही काही येडेपंत केलं आणि जे आम्ही येडेपंत केलेत ना फ्रेंड्स, तुमचं जर नवीन लग्न असेल किंवा तुमचं नसन पण झालं नवीन लग्न, पण तुम्ही ह्या ज्या आम्ही चुका केल्यात ना त्या तुम्ही चुका नका करू. ह्या चुका आम्ही मान्य करतो की आमच्याकडून चुका झालेल्या आहेत त्या. त्याच्यानंतर मग जसं की तुम्हाला माहिती आहे माझा मोबाईल हरवल्याच्या नंतर एकच मोबाईल राहिलेला हा. होता, तर आम्ही मोबाईल पण घेतला. तो पण EMI वर घेतला. मोबाईल पोटच भरत नव्हतं यार. हडपसरला जाऊन मोबाईल घेऊन आलो आम्ही EMI वर जाऊन. ते पण ठीक आहे, त्याचा पण EMI आम्हाला 1,500 रुपये EMI चालू झाला. हा. गाडीचा EMI चालू झाला, शोकेसचा EMI चालू झाला. आणि एवढं होऊन पण अजून आमचं मन नाही भरलं. एवढं होऊन पण आमचं मन नाही भरलं. आम्ही परत गलती काय केली माहितीये का? तर झाला विषय असा, जो आम्ही तो फिश फ्रायचं दुकान लावलं होतं बरोबर. हा. तर त्याच्यातले कसे ते फिश उरायचे ना, ते मेल्ट केलेले आपण जे माशाला आपण ते मसाला वगैरे लावतो, तर ते ठेवण्यासाठी आमच्याकडे फ्रीज नसायचं. तर आम्ही विचार केला की आम्ही एक फ्रीज घ्यावं. आणि चला ठीक आहे, फ्रीज घेतलं पण असतं ना, काय प्रॉब्लेम नाही. फ्रीज घेतलंय तर छोटं घ्यायचं ना, एक 15-20 हजाराचं. आम्हाला डबल डोअरचं. हे माझी आयडिया नव्हत्या, ही आयडिया तुझी होती. मला काय बोलायची, आनंद फ्रीज घ्यायचा आहे पण मला असला फ्रीज नाही घ्यायचा. म्हणलं मग कसला घ्यायचा आहे? कारण आणि यार मला फ्रीज म्हटलं एवढं माहिती नाही, मी लहानपणापासून कधी फ्रीज पण नव्हता बघितला माहितीये का. माझ्या घरात डबल डोअरचा फ्रीज होता, मी तो घ्यायला गेले होते. बट मला आणि मेन बात त्या शॉपकीपरनी पण आम्हाला ना इतकं कन्फ्यूज केलं ना. ऍक्च्युली आम्ही सिंगल डोअरचाच घ्यायला गेलो. आम्ही सिंगल डोअरचाच घ्यायला गेलो होतो, पण त्याने एवढं कन्फ्यूज केलं. म्हणलं अरे तुम्ही एवढं घेण्यापेक्षा हे घ्या, 2,000 जास्त आहेत असं बोलून आम्हाला तो EMI एवढाच पडेल तुम्हाला तेवढाच हा. पडेल. आणि काय 4च तर महिन्याचा EMI आहे तुम्हाला असं बोलून आम्हाला तो फ्रीज चिपकून टाकला. हा. आणि तो आणि फ्रीज काय कितीचा केलं होता? timing ला? 30,000चा. ठीक आहे, 30,000चा फ्रीज घेतला, एवढं सगळं बर्डन. ठीक का? आम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवून घेतला होता की आमच्याकडे हातगाड्या आहे, आमच्याकडे 2 शॉप आहेत. एकाने कधी धंदा नाही झाला तर आम्ही दुसऱ्या शॉपनी सगळ्या गोष्टी कव्हर करू शकतो. ठीक आहे, असा विचार करून आम्ही या सगळ्या वस्तू घेतल्या. आणि त्याच्यानंतर 1 महिना आमचं सगळं चांगलं एकच महिना आमच्या नशिबात जास्त सुख नाही लिहिलेलं देवाने. सगळ्या काय गोष्टी माहित का मॅनेज असं होत होत्या केलं? माहितीये का ह्या. सगळं मॅनेज व्हायचं आता ते माहितीये. घडून आलं की मुद्दामून झालं आम्हाला काहीच माहित नाही. आणि जे झालं ना ते आणि खूपच जे पण खराब झालं आम्ही आमच्या चुका मान्य करतो की बाबा आम्ही चुका केल्यात म्हणून. असं नाही की नाही केल्या, पण नशिबात होते आमच्या, एवढं मी बोलेल बाबा, नक्की बोलेल. त्याच्यानंतर 1च महिन्यानंतर आहे ना काय झालं, त्यानंतर काय असं झालं, रात्री पहाटे 4 वाजता जाग आली. आणि काय झालं काय माहिती, मला उठून बघत तरुणा मला लय कसं तरी वाटतं. म्हणलं काय वाटतंय, तर म्हणजे तितका पाऊस पडतोय, आपण एकदा मच्छीचं दुकान बघून यायला पाहिजे. म्हणलं पण एवढं पहाट किती अंधारे, म्हणलं एवढा पाऊस आहे बाहेर. तर मला म्हणतात नाही आपण जाऊन येतो ना, मला डाऊट येतोय. म्हटलं कसला डाऊट बोलतात, एवढा कंटिन्यू 2 दिवस झाले पाऊस आहे. आम्ही दुकान पण नव्हतं लावलं ऍक्च्युली त्या पावसामुळे, कारण की कस्टमर बाहेर पडतच नव्हते, तर दुकान लावून मतलबच नव्हता. दुकानापाशी जाऊन बघतो तर काय मन नाही भरलं देवाचं. पण काय माहित आमच्या दुकानाला कोणाची नजर लागली, नजरच खूप लागली. चांगलं चालत होतं का कोणी काला जादू करून गेलं. तर गाडीचा EMI, शोकेसचा EMI, ते सोपे घेऊन ठेवले होते, अजून भरपूर काही गोष्टी होत्या, मोबाईलचा EMI, या सगळ्या फ्रीजचा EMI, एक सांग. तर एवढं होऊन पण परत एक आमच्या हातगाड्याचा EMI, हा ते हातगाड्याचं भाडं, जागेचं भाडं, त्या जागेचं भाडं, रूम भाडं. तर त्या सिच्युएशन मध्ये आमच्या बरोबर परत एक एवढा डेंजर आणि भयंकर इन्सिडेंट झाला ना बस. त्याच्यानंतर मग आम्ही पुणे सोडायचा डिसिजन पण घेतला.